आपल्याला निर्यातीमध्ये त्यासाठी जर आपल्याला नवीन नवीन जर देश हे करायचे असले तर आपल्याला पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. आमच्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा तयार झाल्या, त्यामुळे एक्सपोर्टर निर्यातदार तिथं कनेक्ट झाले. विशेषतः अंतर्गत रस्ते जर पाहिले तर इथं एखादा 10 एकराचा किंवा 20 एकराचा मोठा प्लॉट असतो आणि एका साईडला केळीचा कुठंतरी टेक्स्चर लावलं जातं आणि ते कुठून लांबून गड घेऊन आणले जातात. तर त्या गडाची अवस्था काय की होते, म्हणजे आम्ही त्याला केळीला इतकं नाजूक काचेच्या भांड्यासारखं सांभाळतो, ज्यावेळेस तो खांद्यावर घेऊन येतो त्यावेळेस त्या केळीमध्ये काहीच राहत नाही. जे क्रॅचेस आहे, जे बुर्जिंग आहे, ते फुलांनी घासून वगैरे सगळं म्हणजे ते खराब होतं. ज्यावेळेस आमची तिथं केळी उघडली जाते त्यावेळेस आम्हालाच वाटतं की आम्ही पॅकिंग नाही केली, कुठून तरी दुसरीकडून आले, म्हणजे ही अवस्था आहे. तर आपल्याला इंटरनल रस्ते खूप गरजेचे आहेत. म्हणजे एखादा 20 एकराचा शेतकरी तर त्याला इंटरनल रस्ते करायला काय अडचण आहे बाबा, तुम्ही सामुदायिक रस्ते विषय सोडून द्या ना बा. तुमचा एक 50,000चा प्लॉट आहे, त्यामध्ये 2-3 रस्ते असणं आवश्यक आहे. तर आपल्या भागामध्ये कुठेही दिसून येत नाही, त्यामुळं एक्सपोर्टर लोकांचं खूप नुकसान होत आहे.